ही आहे कांदिवलीमधील सोनम सोनी। गेली अनेक वर्ष मोठमोठ्या ब्रँडसोबत ती काम करत होती, पण लॉकडाऊनच्या आधी तिने ठरवलं आणि स्वतःचं सॅलॉन सुरू केलं। बी बोल्ड या नावाने तिने एक सॅलॉन सुरू केलं। आता एका सॅलॉनमधून तिने स्वतःचे चार सॅलॉन सुरू केलेत। या सगळ्यामध्ये तिला साथ मिळाली ती तिच्या नवऱ्याची। चला तर मग सोनमचा हा प्रवास आपण जाणून घेऊयात। नमस्कार, माझं नाव सोनम अमर सोनी। नमस्कार, माझं नाव अमर सोनी आहे। सो आमचं हे सलॉन आहे बी बोल्ड करून। मी ह्या फील्डमध्ये कमीत कमी गेले 15 वर्षापासून आहे। सो मी माझा कोर्स करून माझा फर्स्ट जॉब लॅक्मेमध्ये होता। then मी मल्टिपल ब्रँड बरोबर काम केलं। त्याच्यानंतर मी लॉरियलसाठी पण काम केलं। मी ज्यूस सलॉन म्हणून खूप मोठे ब्रँच त्यांचे चेन ऑफ सलॉन्स आहेत त्याच्यामध्ये खूप वर्ष काम केलं। त्याच्यानंतर मी कमीत कमी 2.5 वर्ष मॉलदीव्सला होते, इंटरनॅशनल एक्सपिरियन्स घेतला। मग मी मॉलदीव्सवरून पुन्हा मुंबईला आली। आमच्या दोघांचं लग्न झालं। मी परत 1 वर्ष जॉब केला। मग कशी बशी स्वतःची हिंमत करून, म्हणजे आपण मराठी लोक हिंमत करायला घाबरतो, पण जर्नी स्टार्ट करताच आमचं फर्स्ट लॉकडाऊन आलं। फर्स्ट लॉकडाऊनमध्ये तर असं सिच्युएशन झालेलं की हार्डली सलॉन ओपन करून 7-8 महिने सुद्धा नव्हतं झालं। म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये एवढं स्ट्रगल फेस केलं, एवढ्या सगळ्या गोष्टी फेस केल्या। सेकंड लॉकडाऊन आलं। सेकंड लॉकडाऊन नंतर 2022 मध्ये आमची मुलगी झाली। सो ती प्री मॅच्युअर बॉर्न झाली होती 7 मंथमध्ये। सो मी माझं सलॉन घर मला एवढं सांभाळता येत नव्हतं। माझे जे हस्बंड आहेत ते 18 वर्ष त्यांनी रिटेलमध्ये काम केलंय, त्यांना फार्मामध्ये एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स होता। ऑलरेडी त्यांना कस्टमरशी बोलायचं, कसा बिझनेस करायचा, आणि ते गुजराती आहेत, सो रक्तामध्ये त्यांच्या बिझनेस होता। मग नंतर पुढचा बिझनेस जो आहे त्यांनी टेक ओव्हर केला। 2022 पासून मी सोनम बरोबर आमच्या स्वतःच्या बिझनेसमध्ये आलो। तेव्हा बिझनेसला ऑलरेडी 3 वर्ष झालेले, बट आम्ही एक सिंगल ब्रँच चालवत होतो जे आमचं कांदिवली वेस्टला महावीर नगरला। 2022 नंतर आम्ही हळूहळू खूप ह्या बिझनेसला न्यू टेक्निकनी, न्यू स्ट्रॅटेजीनी आम्ही ह्याला फूट फॉरवर्ड करून आम्ही ह्याला वरती घेऊन गेलो। 2023 मध्ये आम्ही आमची सेकंड ब्रांच उघडली MG रोडला। मग 2024 मध्ये आम्ही आमचं थर्ड ब्रांच उघडलं, ते कांदिवली ईस्टला ठाकुर्लीला। आणि आता 2025 मध्ये आम्ही परत MG रोडला एक अजून ब्रांच उघडली। असं आता सध्या आमची 2025 मध्ये टोटल 4 ब्रांच आहेत। 40च्या वरती आमचे स्टाफ्स आहेत आणि ओव्हरऑल आम्ही 15,000 प्लस आमचं कस्टमर डेटा आहेत। आणि तसं आमचं चालू आहे, कांदिवली ईस्ट बोलू, कांदिवली वेस्ट बोलू, प्रत्येक जागेवर कांदिवलीमध्ये बी बोल्ड हा सलून सगळ्यांनाच माहिती आहे। तर हे आहे आमची अशी स्टोरी। पण जर तुम्ही मेहनत कराल, मेहनतला हार नाहीये। म्हणजे आम्ही ऍज अ स्टाफ दोघांनी काम केलंय। सो आम्ही कधी विचार नव्हता केला की मुंबई सारख्या शहरामध्ये आमचे स्वतःचे 4 सलून असतील, किंवा बोलतात आम्ही एवढं मोठं एवढ्या स्टाफला घेऊन बसू किंवा एवढं काय बिझनेस करू। सो तुम्ही मेहनत कराल तर आज ना उद्या तुमच्या मेहनतीला यश भेटणारच। जेव्हा मी आमचं पहिलं सलून सेटअप करायचा विचार केला तर पहिले तर मनात भीती वाटली, अरे बापरे, एवढं आपण बॅकअप कुठून आणणार, बिकॉज ऑब्व्हियसली मिडल क्लास फॅमिली आहे। सो एवढं तुम्हाला मिनिमम 20-25 लाखाचं तर सेटअप पाहिजे, एवढं तुम्हाला बॅक हे पाहिजे की तुम्ही तेवढा सलून टाकू शकता। सो आमच्याकडे जेवढे मी मॉलदीव्सला माझी कमाई होती, ह्यांनी एवढ्या वर्ष जॉब केला, त्यांच्याकडे जेवढं आमचं काय होतं, आमचं गोल्ड होतं, आम्ही काही होतं आमच्याकडे, आम्ही सगळ्या त्या गोष्टी करून आम्ही आमचा पहिला बिझनेस उभा केला। त्याच्यानंतर पण आम्ही दुसरा केला, तिसरे सलून केलं, तर आम्ही एकातून प्रॉफिट करून दुसऱ्यातून प्रॉफिट करून तसंच आम्ही आमची जर्नी कंटिन्यू केली। प्रत्येकाला दिसताना दिसतं, अरे 4 सलून आहेत, किती काय आहे। आता जसं मी बोलली, माझी मुलगी प्री मॅच्युअर आहे, ती प्री मॅच्युअर होती तरी मी सेकंड मंथ पासून सलूनला यायला स्टार्ट केलं। कारण की तुम्ही जर ठरवलं मेहनत घ्यायचंय, मग तुमच्या समोर 10 गोष्टी येतील, त्यांना सुद्धा तुम्हाला पार करून तुमची फॅमिली, पर्सनल लाईफ सगळे वेगळं ठेवून तुम्हाला तुमच्या बिझनेसवर फोकस करायचंय।